नमो बुद्धाय, जय भीम मित्रांनो. आज काही लोक बुद्धांना केवळ एका चौकटीमध्ये आणि एका समाजामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यांना डोळे उघडून बघण्याची गरज आहे. त्यांना हे जग बघण्याची गरज आहे की आज संपूर्ण जग बुद्धांच्या विज्ञानासमोर नतमस्तक होत आहे. आज काही संकुचित विचारांचे लोक राजकारण करत आहे की बुद्ध फक्त बौद्ध समाजाचे आहे किंवा फक्त एका विशिष्ट शोषित समाजाचे आहे. हा तर खरं त्यांच्या वैश्विक आणि बौद्धिक विचारांचा घोर अपमान आहे. बुद्ध केवळ भारताचे किंवा बाबासाहेबांचे नव्हते, संपूर्ण मानवतेचे मुक्तिदाते होते. बाबासाहेबांनी बुद्धांचा विचार पुन्हा या मातीमध्ये जिवंत केला, पण याचा अर्थ असा होत नाही की बुद्ध फक्त विशिष्ट समाजापुरतेच मर्यादित राहिले. बुद्ध हे पूर्ण विश्वाचे आहेत. त्यासोबतच बुद्ध हा पूर्ण विश्वाला दुःखापासून मुक्त करणारा एक जागतिक मार्ग आहे. आज चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम सारख्या महासत्ता बुद्धांच्या विज्ञानावर चालतात. थायलंड, श्रीलंका, कंबोडिया हे सगळे देश बुद्धांच्या धम्माच्या विचारांवर चालत आहे. त्यासोबतच युरोप, अमेरिका यासारखे सायंटिस्ट देश आज बुद्धांच्या विचारांचा गुलाम झालेले आहे. आज संपूर्ण जग बुद्धांच्या चरणी का झुकत आहे माहिती आहे? जेव्हा या जगाला मनाची शांती हवी आहे तेव्हा आपण बुद्धांचा शोध घेतो. त्यासोबतच जेव्हा आपण योगा करतो तेव्हा बॅकग्राऊंडला बुद्ध असतात. जेव्हा आपण विपश्यना मेडिटेशन करतो तेव्हा समोर देखील बुद्धच असतात. आणि जेव्हा आपल्याला स्वतःला ओळखण्याची वेळ येते, जेव्हा आत्मज्ञान प्राप्त करण्याची वेळ येते, आत्मसंशोधन करण्याची वेळ येते, तेव्हा सुद्धा आपल्याला बुद्धांचेच विचार कामी येतात. बाबासाहेबांनी बुद्धांचा धम्म स्वीकारला कारण त्यामध्ये विषमता नव्हती, त्यामध्ये कुठलेही भेद नव्हते, त्यामध्ये कुठलाही पाखंड नव्हता. आणि एकमेव असा एक बुद्धिझम आहे जो की विज्ञानाच्या कसोटीवर खरा उतरतो. त्यामुळेच बाबासाहेबांनी या समाजाला बुद्ध दिले. आणि आज खरी वेळ आहे की बुद्धांना फक्त एका समाजापुरतं मर्यादित ठेवू नका, तर बुद्धांचे विचार जेव्हा तुम्ही आत्मसात कराल तेव्हा तुम्हाला जीवनाचे मार्ग सोपे वाटायला लागतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नमो बुद्धाय, जय भीम.